आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराची नावाची महिमा हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया योहान 3:3. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्म वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्म वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. तर आज परमेश्वर आपल्याला सांगत आहे की जेव्हापर्यंत आपण नव्याने जन्म घेणार नाही तेव्हापर्यंत आपण परमेश्वराच्या राज्यात आपण जाऊ शकणार नाही. हे वचन जर आपण बघितलं तर आपण बघू शकतो की रात्रीच्या वेळेस निकोदेम नावाचा एक व्यक्ती होता, तो एक गुरु होता. तो येशूजवळ रात्रीच्या वेळेस आला. त्यावेळेस येशू त्याला म्हणतो की जेव्हापर्यंत व्यक्ती नव्याने जन्म घेणार नाही तोपर्यंत तो परमेश्वराच्या राज्यात राज्य बघू शकत नाही आणि तो जाऊही शकत नाही. आणि त्यावेळेला मग तो निकोदेमस म्हणतो की का मी पुन्हा माझ्या आईच्या गर्भात जाऊन पुन्हा जन्म घ्यावा लागेल का मला परमेश्वराच्या राज्यात जायसाठी. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणतो, जेव्हापर्यंत मनुष्य पाण्याने आणि पवित्र आत्माने बप्तिस्मा घेत नाही तेव्हापर्यंत तो परमेश्वराच्या राज्यात जाऊ शकत नाही आणि पाहूही शकत नाही. तर जर आपण बप्तिस्मा घेतो तर आपण काय करतो? बप्तिस्मा घेतो त्यावेळेस आपण येशूला आपला प्रभू म्हणून मनाने विश्वास करतो आणि अंगीकार करतो. त्यावेळेस आपण काय विश्वास करतो की परमेश्वराने येशूने आपल्या पापांसाठी क्रूसावरती त्याचं रक्त वाहिलं, की मी पापी आहे पण येशू माझ्या पापांना क्रूसावरती उचललं आणि तो माझ्यासाठी मेला आणि तिसऱ्या दिवशी तो जीवित झाला. हे आपण विश्वास करतो आणि त्यावेळी आपण पाण्याने बप्तिस्मा घेतो. आणि जेव्हा आपण बप्तिस्मा घेतो त्यावेळी आपले पाप सगळे धुतले जातात. कारण की जर आपण पापी असलो तर आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. जोपर्यंत आपले पाप धुतले जाणार नाही तोपर्यंत आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. तर आपण जेव्हा बप्तिस्मा घेतो त्यावेळेस आपण अंगीकार करतो की येशू माझ्या पापांसाठी मेला आणि तिसऱ्या दिवशी जीवित झाला आणि पुन्हा येणार आहे. तशा प्रकारे आपण नवीन जन्म घेतो. तर तुम्हापैकी जर कोणी बप्तिस्मा घेतला नसेल तर आज ही वेळ आहे की परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही पण नव्याने जन्म जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर, की जेव्हापर्यंत कोणी पाण्याने आणि आत्म्याने बप्तिस्मा घेत नाही तोपर्यंत तो स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. परमेश्वर, पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो की त्यांना माहीत व्हावे की येशूच खरा परमेश्वर आहे. त्याने सर्वांच्या पापांसाठी, एका व्यक्तीच्या नाही सर्व जातींच्या लोकांच्या पापांसाठी त्याचं रक्त वाहिला आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल तो नष्ट नाही होणार पण अनंत जीवन पाहणार. हे सगळे परमेश्वर बघण्यासाठी तू दया अनुग्रह कर. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.